तर नमस्कार मित्रांनो, मी कृष्णा आणि स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छोट्याशा व्लॉगमध्ये. तर आज दसऱ्यानिमित्त तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर शुभम माझ्या घरी सकाळीच आला होता, कारण आम्ही चाललो होतो पिंपळ सौदागरला. आम्ही सौदागरला का चाललो होतो, कारण शुभमच्या मोबाईलमध्ये आहे ना थोडाफार प्रॉब्लेम होत होता, त्यामुळे तो मोबाईल दाखवायला चाललो होतो मोबाईल शॉपिंगमध्ये. काय डोक्यावर हेल्मेट घातलं आणि डायरेक्ट सौदागरला जायला निघालो. काय पुण्याच्या ट्रॅफिक मधून आहे ना आडझोड गाडी चालवली आणि डायरेक्ट सौदागरला पोहोचलो. जे आमचं काम होतं ते पटकन उरकून घेतलं. त्यानंतर मी घरी आल्यावर डायरेक्ट आपली 4 व्हीलर बघायला गेलो, कारण ती सर्व्हिसिंग करायला टाकली होती. आणि नंतर संध्याकाळी आल्यावर सगळ्या गाड्यांची पूजा करून घेतली, कारण आज दसरा होता. मम्मीने सगळ्या गाड्यांच्या पूजा वगैरे केल्या, हार वगैरे लावले. त्यानंतर नारळ पण फोडलं आणि सगळ्यांनी आपापल्या गाडीच्या पूजा करून घेतल्या. आणि ओमड्यांसोबत एका कोपऱ्यात जाऊन बसले होते आणि ते पेड्याची वाट बघत बसले होते. पेढे कधी वाटतात आणि कधी नाही. सगळा कार्यक्रम उरकल्यानंतर आमच्या तिघांना आहे ना एकदम जाम भूक लागली होती, त्यामुळे आम्ही आहे ना पेरणे भटर चाललो होतो. पेरणे भटर जाऊन आम्ही आहे ना बिर्याणी खायचं नियोजन केलं आणि मग बिर्याणी खायला आल्यावर पाटापाटी बिर्याणी खाऊन घेतली. आणि हा, तुम्हाला आजचं व्लॉग थोडं जरी आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब